हाय हॅलो नमस्कार, मी आहे प्राजक्ता आणि विवेकता किचन स्टोरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण करणार आहोत व्हाईट सॉस पास्ता. व्हाईट सॉस पास्ता करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 3 कप पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. आपलं पाणी उकळत आलं की त्यामध्ये आपल्याला 1 कप पास्ता ॲड करायचा आहे. त्यावर थोडंसं मीठ आणि थोडंसं तेलही टाकायचं आहे. तेलामुळं आपला पास्ता हा चिकटणार नाही. आता आपला पास्ता 80% शिजत आला की तो एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे व त्यावरती आपल्याला थंड पाण्याची धार सोडायची आहे. आता थंड पाण्यामुळे आपल्या पास्त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती स्टॉप होईल. इकडे आपण एका कढईमध्ये 2 चमचे बटर टाकून घेतो आहे. ते बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मैदा ॲड करायचा आहे. आता हा मैदा छान परतून झाला की त्यामध्ये आपल्याला थंड झालेले दूध टाकून घ्यायचे आहे. हे दूध टाकताना आपल्याला ते कंटिन्यू ढवळायचं आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स, ऑर्गॅनोही टाकून घ्यायचे आहेत. आता आपल्याला व्हाईट सॉस पास्ता आपला तयार आहे. इकडे आपण 1 चमचा बटर एका पॅनमध्ये घेतो आहे. त्यावरती आपल्याला 3-4 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून टाकायच्या आहेत. त्यावरती चिरलेला कांदा आणि शिमला मिर्च टाकायचे आहेत. आता इथे माझ्याकडे 3 कलरची शिमला मिर्च होत्या, त्या मी टाकून घेतले आहेत. तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. त्यानंतर त्यावरती बॉईल केलेले कॉर्न पण टाकून घेतले आहेत. आता यावरती आपण जो व्हाईट सॉस तयार केलो आहे तो व्हाईट सॉस मी टाकून घेते आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे सर्व असं छान एकत्र करून झालं की त्यावरती आपल्याला शिजवलेला पास्ता ॲड करून घ्यायचा आहे. तो पास्ता छान त्या व्हाईट सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तो मिक्स झाला की त्यामध्ये आपल्याला काळी मिरीची पूड टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्सही ॲड करायचे आहेत. आता हे परत एकदा आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यावर चीज स्लायसेसही टाकून घ्यायचे आहेत. आता चीज स्लायसेस छान मेल्ट झाले की आपला पास्ता तयार आहे. अशा रीतीने आपला रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पास्ता घरच्या घरी